भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा या श्रद्धेतून विवाहित महिला दरवर्षी वटवृक्षाची पूजा करतात. याच पारंपरिक आणि भावनिक वातावरणाचा अनोखा अनुभव आज सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे पाहायला मिळाला. आशिया खंडातील सर्वात मोठा मानला जाणारा हा ऐतिहासिक आणि भव्य वटवृक्ष वटपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गजबजून गेला. पहाटेपासूनच महिला पारंपरिक वेशभूषेत पूजा साहित्य आणि नैवेद्य घेऊन वटवृक्ष परिसरात दाखल झाल्या. वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून महिलांनी श्रद्धेचा दोरा बांधत 7 फेरे मारले आणि आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. अनेक महिलांनी हेच कुटुंब पुन्हा पुन्हा लाभावे अशी ही भावना व्यक्त केली. निसर्ग, परंपरा आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. महिलांच्या भक्तिभावातून भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मूल्याची आणि परंपरांची जपणूक आजही किती दृढ आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले. मंगल गौरी मंगल माते, नमन करते तुला, विठ्ठलरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. बसले होते मळ्यात, नजर गेली तळ्यात, नरसिंहरावांचं नाव घेते सवासणीच्या मळ्यात. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर, प्रकाशरावाने केला सौभाग्याचा आहेर. महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते आपण, महेशरावांचं नाव घेते, तुमचा मान राखते. सागर में सरिता, दीपक में ज्योति, आनंदराव मेरे जीवन के साथी. उभी होती दारात, नजर गेली आकाशात, हनुमंतरावांचं नाव घेते भारताच्या नकाशात. सागर में सरिता, दीपक में ज्योति, संजय मेरे जीवन के साथी. चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र, शंकररावांचं नाव घेते, माझ्या गळ्यात मणिमंगळसूत्र. 5 पांडव, 6वी द्रुपदा, 7वा कर्ण, भीमरावांचं नाव घेते, लक्ष द्या पूर्ण. प्रथम वाजते टाळी, प्रथम पडते अक्षदा, नंतर वाजते टाळी. सुनील रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. चंदनाच्या झाडाखाली नागनागिन घेते विसावा, दिलीपरावांच्या नावाला तुमचा आशीर्वाद असावा. अक्षय चव्हाण. मी आज देवाकडे असं मागितलं की माझ्याकडे 7 जन्मासाठी हाच पती देऊ दे आणि हीच माणसं, हीच सगळे परिवार, हीच माणसं भेटू दे. पौर्णिमा आहे, तुमचं नाव सांगा, काय मागितलेले आज देवाला? सुषमा विठ्ठल शिर्के. आज वडपौर्णिमा आहे. वडपौर्णिमेचं काय म्हणजे पतीसाठीच ही करतात. देवाला मागणी मागतात की 7 जन्मे हाच सोबती राहू दे. आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? हो, जन्मजन्मी हाच नवरा मिळावा अशी इच्छा, हीच प्रार्थना केली आम्ही देवाजवळ. एकंदरीत आता महिलांवर होणारे अत्याचार असतात, सगळ्या गोष्टी असतात, याच्याकडे कसं बघता? जे आपले पती तर चांगले वागतात ना आपल्यासोबत, त्यामुळे जे वागतात त्यांच्याबद्दल म्हणजे हे करू शकत नाही, पण आपले तर चांगले वागतात घरातले सगळे, त्यामुळे हाच जन्मजन्मी नवरा मिळावा अशी प्रार्थना केली आम्ही. तुमचं नाव सांगा, काय सांगाल? आज वटवृक्षाची पूजा केलेली आहे, नाव सांगा. ऐश्वर्या रोकन चव्हाण. काय केलेली आहे, काय मागितलेलं आहे? आज देवाकडे प्रार्थना केली आहे की 7 जन्म हेच पती मिळू दे, हेच कुटुंब, हीच सगळी माणसं भेटू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.